नमस्कार. आपल्या जी न्यूज चॅनेलवर आपले स्वागत आहे. रविवार एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामध्ये एक प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव यांच्या घरावर बेकायदेशीरपणे फायरिंग करण्यात आली. तर चला जाणून घेऊया या घटनेचे तपशील. एल्विश यादव, जो बिग बॉस OTT मध्ये भाग घेतला आणि एक प्रसिद्ध युट्यूबर म्हणून ओळखला जातो, त्याच्यावर आज गुरुग्राम स्थित त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. घटना रविवार सकाळी घडली. बाईकवर आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी एल्विश यादव यांच्या घरावर 5 ते 6 राऊंड फायरिंग केली. या घटनेची जबाबदारी हरियाणाच्या कुख्यात गँगस्टर हिमांशु भाऊ आणि त्याच्या साथीदार नीरज फरीदपुरिया यांनी स्वीकारली आहे. हिमांशु भाऊ, जो सध्या अमेरिकेत आहे, त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी घेतली. त्याचा दावा आहे की त्याने भारतात आपल्या गुर्ग्यांद्वारे ही घटना घडवली आहे. घटनास्थळावर पोलिसांनी 10 ते 12 राऊंड फायरिंगच्या चिन्हांची पडताळणी केली आहे. मात्र एल्विश यादव घरी उपस्थित नसल्यामुळे या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. केअरटेकरने फायरिंगची माहिती पोलिसांना दिली. एल्विश यादव सध्या या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही आहे, परंतु सोशल मीडियावर त्याच्या फॅन्सने या घटनेचा निषेध केला आहे. पोलिसांकडून या घटनेची गंभीरपणे तपासणी सुरू आहे आणि हल्ल्याच्या मागे असलेल्या आरोपितांची शोध घेतली जात आहे. सूत्रांनुसार हिमांशु भाऊला त्याच्या गुन्ह्यामुळे आधीपासूनच पोलिसांच्या नजरेत आहे. या घटनेची पुढील तपासणी होईल आणि आपल्या न्यूज चॅनेलवर याबद्दलच्या आणखी अपडेट्स सादर केले जातील. तोपर्यंत आपल्याला अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.